आजचे प्रमुख पंडित अविराजजी तायडे साहेब, सोनवणे साहेब, माझा वर्गमित्र दिलीप गुंजाळ, वासंती, चैत्रा आणि संतोष हुदलीकर, मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळालेली आहे आणि ह्या विषयावर याआधी मी कधीच बोललेलो नाही आहे. पहिल्यांदा मी ह्या विषयावर बोलतो आहे. त्याआधी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. अविराजजीचा आहेत म्हणून मी बाबा आमटेंच्याकडे गेलो नसतो आणि सामाजिक कार्यात नसतो गेलो तर मी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातच काहीतरी केलं असतं. बाबा आमटे यांच्याकडे मला जायचं होतं. तारीख नक्की होत नव्हती. 24 ऑक्टोबर 1974ला कुमार गंधर्वांचं पैशुराम सायकॅट्रीमध्ये गाणं होतं आणि हे गाणं ऐकलं आणि मग मी बाबा आमटेंकडे जाईन. म्हणजे ते गाणं ऐकलं आणि त्याच्यानंतर मी गेलो होतो. मला संगीत खूप आवडतं. संगीत मला थोडंसं समजतं आणि मला खूप आनंद वाटतो की आजच्या माझ्या प्रसंगी पंडितजींचा सन्मान इथे झालेला आहे. या मंचावर मी दुसऱ्यांदा येतो आहे. पहिल्यांदा संतोषजींनी मला माझा जसा अविराजजींचा सत्कार केला तसा माझा सत्कार केला होता आणि भाषण दुसऱ्याचं होतं. आज या कार्यक्रमामध्ये मी बोलतो आहे आणि पंडितजींचा सत्कार झालेला आहे. आता मला जो विषय दिला आहे तो आदिवासी खरा माणूस. हा आदिवासी खरा माणूस म्हणजे काय ना, मला कधी कधी वाटतं की चैत्र आणि संतोषजींना काही काम नसावं. मला आपला दिला की तुम्ही बोला खरा माणूस. आता खरा माणूस आणि खोटा माणूस ओळखायचा कसा हो? आणि या बाबतीत खरं बोललं म्हणजे तोंडघशी मीच पडणार ना. पण काय आता इलाज नाही, मी स्वीकारलेलं आहे. तर तुम्ही बघता आहात की एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोग. आपण शहरातली माणसं माणूस बदलला की चेहरा बदलतो आणि बदलत्या चेहऱ्यानुसार आपण वेगळे वेगळे वागत जातो. आपलं हसणंही खोटं, आपलं रडणंही खोटं. खरं आपलं फार कमी असतं. आपण एकांतात आपल्याशी जे काही बोलू तेवढंच फार तर खरं असेल. पण आदिवासी माणूस हा थेट खरा असतो. तो कधी चेहऱ्यावर लावत नाहीत. आत बाहेर तो एकच असतो. आणि याचं एक पहिलं उदाहरण मी तुम्हाला असं देईन. म्हणजे जेव्हा वासंती भाषण देते त्यावेळेला ती हा प्रसंग सांगत असते. आज मी आहे म्हणून मी हा प्रसंग सांगतोय. माझा मुलगा प्रांजळ, आता तो टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सेसमध्ये PhD केलं आणि तिथे इकॉनॉमिक्स शिकवतोय टिस्समध्ये. तो त्यावेळेला लहान होता, 3 वर्षाचा होता आणि अंगणामध्ये खेळत होता. लाहिरी, गडचिरोली भामरागडमधलं लाहिरी गाव होतं आणि त्या गावामध्ये नॅचरली रस्ते नव्हते, वीज नव्हते, पाणी विहिरीवरून आणायचं. आणि वासंती लाकडावर आणि चुलीवर स्वयंपाक करत होती. नाशिकमध्ये लहानची मोठी झालेली, एकदम जंगलामध्ये आणि लाकडावरती स्वयंपाक करणार. तर प्रांजळ लहान होता, रडत होता आणि म्हणत होता की मला ससा खेळायला पाहिजे, मला ससा खेळायला पाहिजे. आता तिथे कुठून ससा आणणार? त्याला ससा खेळणं पाहिजे होतं, काहीतरी सशारावची बाहुली पाहिजे होती आणि तिथे शक्य नव्हतं. तो रडत होता, समजून सांगत होता पण तो ऐकत नव्हता. केव्हा तरी तो शांत झाला आणि मग खेळायला लागला. संध्याकाळी आमच्या घरासमोरची एक पेडी नावाची बाई आली आणि संध्याकाळी ती तर प्रांजळचं नाव, प्रांजळ त्या आदिवासी लोकांना म्हणता येत नव्हतं. ते म्हणे काहीतरी आदिवासी नाव ठेवायचं म्हणून आम्ही त्याचं नाव गोंगलू ठेवलं होतं. तर ते गोंगलू ठेवल्यामुळे वासंतीचं नाव झालं गोंगलूची आई आणि मी झालो गोंगलूचा बाप. तर त्यामुळे ती पेढी अशी चालली होती आणि म्हणे ए गोंगलूर चलनी इतरा नी मग पक्काडस मत इत मोरूल पिल्ल नि पिल्लत आई. म्हणजे ती माळी भाषेतनं म्हणाली की हे गोंगलूची आई, तुझं पोरगं सकाळी गोंगलू खूप रडत होता ना, ससा पाहिजे ससा पाहिजे, हा घे ससा. असं म्हणून तिने एक सशाचं पिल्लू वासंतीच्या हातात दिलं आणि मग प्रांजळ पण खुश झाला. अजून 3-4 माडिया मुलं आले, गोंड मुलं आले आणि ते खेळण्यामध्ये दंग झाले. त्याला कुठून तरी गवत आण, गवत दे, हे ते. दुसऱ्या दिवशी असंच ते ससा खेळत असताना त्या पेढीचा मुलगा आला आणि तो बघायला लागला. तो पटकन म्हणाला ए हा तर ससा आमचा आहे. म्हटलं हो तुझ्याच आईने दिला. तर तो मुलगा 5-6 वर्षाचा असेल. त्याचा भाऊ 1-2 वर्षाचा, 1 वर्षाचा त्याचा धाकटा भाऊ होता. तर तो मोठा मुलगा
मग तर त्याने असं विचारलं, तुम्हाला माहिती आहे हा ससा आम्ही कसा पकडला? नाही बो म्हणे, मी आणि माझी आई जंगलात गेलो होतो लांब, ऊन खूप होतं आणि आम्ही चाललो होतो लाकडं तोडायला. मग माझी आई झाडावर चढली आणि तिथून वाळलेल्या फांद्या तोडत होती. तर तोडता तोडता तिला तो ससाचं पिल्लू पळताना दिसलं. ती पटकन कुऱ्हाड टाकली आणि खाली आली आणि पळाली पळाली. मी पण पळालो म्हणे खूप. शेवटी तो ससाचं पिल्लू दमलं, तिने पटकन पकडलं. आता ऊन एवढं, त्या सशाला खूप तहान लागली. तर काय करायचं, त्याला नाही पाणी प्यायलं तर मरून जाईल. ते तो म्हणे ते सशाचं पिल्लू आईने माझ्या हातात दिलं, मी पकडलं. तिने पटकन झाडाचे 2 पानं तोडले, त्याचा द्रोण केला आणि आपल्या छातीतलं दूध पिळलं आणि त्या सशाला पाजलं. म्हणून तो जिवंत राहिला आणि पटकन म्हणे, असा तो ससा तुमच्याकडे आला. माय गॉड, हे जे मी म्हणतो ना की आदिवासी माणूस खरा कसा, तर त्या बाईला ह्याची जाणीव पण नाही. अरे या गुरुजीचे त्यावेळेला मला गुरुजी म्हणायचे, कारण मी आधी शाळा चालवलेली होती. तर या गुरुजीच्या इंजेक्शननी किती लोक बरे झाले, मला किती वेळा औषध मिळालं. त्याला काय, तिने आपलं दिलं पिल्लू आणि निघून गेली. कुठेही बडे जाऊ नाही, मी इतकी धावले, मी उन्हात पळाले, मग मी माझं दूध पिळून त्या सशाला पाजलं आणि तुमच्या कुठेही उपकाराची जाणीव नाही, काही नाही. हा गुरुजी आपल्यासाठी एवढं करतोय, आपण त्याच्यासाठी केलं, त्यात काय बिघडलं? ही इतकी नितळ माणसं मला खरंच माझ्या आयुष्यात उपभोगायला मिळाली, आनंद मिळाला मला. असे अनेक उदाहरण आहेत. पुढचं उदाहरण पण तितकंच छान आहे, तुम्ही त्या दृष्टीने बघितलं तर. मी आदिवासी माणसं आहे ते, आणि ते पटकन आपल्या म्हणतील नाही म्हणतील, आपल्याला किती लवकर ॲक्सेप्ट करतील, आपल्याला सगळ्या पद्धतीने तपासून घेतील, परीक्षा करतील. मला जाऊन 2-3 वर्ष झाले होते आणि रोज सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत, अगदी मध्यरात्री कोणी आलं तरी त्यांना हे औषध द्यायचंच. औषध, इंजेक्शन, अगदी टाके घालण्यापासून, सलाईन लावण्यापासून, बाळंतपण करण्यापर्यंत. मी आणि वासंतीने तिथे 18 वर्ष सेवा केली. तर 2-3 वर्ष झाले. एक दिवस सकाळी मी दवाखान्यामध्ये बसलो होतो आणि कोणाला तरी इंजेक्शन देत होतो. तेवढ्यात आमच्या लाहिरी गावचा हेवडा पाटील आला आणि मला म्हणाला, ए गुरुजी दे रे मग दाखल. म्हणजे चल रे आपण जाऊ. तर म्हटलं, अरे कुठे जायचं, चल रे बाबा. मग मी पटकन वासंतीला म्हटलं, वासंती पुढची ट्रीटमेंट तू बघ लोकांची, मी जातो याच्याबरोबर. मग गेलो. पण कुठे देतोय? नाही रे म्हणे, आमचा काही तुझ्यावर इतके दिवस विश्वास नव्हता, पण आता आम्हाला कळलं आहे की तू खरा खरा आमचा माणूस आहे. तुला आजपर्यंत तुझ्यापासून आम्ही लपून ठेवलेली गोष्ट दाखवायला देतो आहे. काय, चल चल तर खरी. असं म्हणून तो घेऊन गेला. जंगलामध्ये दाट 2-2.5 किलोमीटर नदीच्या काठावर घेऊन गेला. हळूहळू मला लोकांचा आवाज ऐकायला लागला. तो आवाज एवढा होता की 40-50 माणसं. अरे म्हटलं, इतक्या जंगलात 40-50 माणसं. तर गेलो, बघतो तर तिथे एक छान तगडी गाय, गाभण बांधलेली झाडाला. आणि तर तो म्हणाला की गुरुजी, आम्ही गावाचं नवस होता आणि देवाला आम्ही नवस केला होता की देवा या संकटातनं तू आम्हाला वाचव. तू वाचवलं तर तुला आम्ही गाभण गाईचा बळी देऊ. त्या संकटातून देवानं आम्हाला वाचवलं म्हणून आम्ही आमचा शब्द पुरा करतोय. आज आम्ही या गाईचा इथे बळी देणार आहे. आणि ही गोष्ट कोणालाही आम्ही सांगत नाही, ही आमच्या पुरतीच असते. पण तू आता आमचाच झालेला आहे म्हणून मी आज तुला दाखवायला आणलं. मला क्षणभर कळे ना मी काय करावं. आणि तर चांगलं म्हणू वाईट म्हणू, गोहत्याबंदीचा कायदा, गाय माय, ह्या सगळ्या गोष्टी मी इकडच्या संस्कारात गेल्यामुळे माझ्यावर होत्या त्या. आणि काय करावं माझ्या लक्षात येईना. क्षणभर मी गोंधळलो. तर मी म्हटलं, ठीक आहे, तुम्ही जे काय करता ते तुमच्या रिवाजाप्रमाणे तुम्ही करा, मी आहे. आणि मला बघितल्यानंतर बाकीचे लोक एकदम घाबरले. अरे बापरे, हा बाहेरचा माणूस, चला आता हे बघणार. ते धाड माझ्या पाया पडायला लागले, लोटांगण, गुरुजी वाचव, गुरुजी वाचव. मग तो हेवडा पाटील म्हणाला की अरे आता हा आपला माणूस आहे, याच्यापासून आपण नाही लपून ठेवू शकत. मीच त्याला घेऊन आलेलो आहे आणि आपण दाखवणार आहे, याला सगळं सांगणार आहे. मग त्यांना जरा धीर आला की पोलीस, केसेस वगैरे या भानगडी होणार नाही, कारण त्यात त्यांची जाणीव होती त्या लोकांना. आणि मग बाकी एक त्या गाईची पूजा करण्यात आली. तिच्या पायावर पाणी टाकलं वगैरे, ते सगळं केलं. तिच्या गळ्यात माळही घातली गाईच्या. गाभण होती, म्हणजे 7-8 महिने पूर्ण असं मोठं पोट.
मग तो हेवडा पाटील म्हणे की गुरुजी आता हिला कापणार आहे, तर तू इथे बसणार आहे का? आम्ही काही इथे बसणार नाही, आम्ही चाललो तिकडे. मला वाटलं नाही, मग एकदम हिय्या केला मनाचा आणि म्हटलं नाही मी इथेच बसणार आहे. म्हणे आम्ही कोणी नाही आहे, फक्त तो कुऱ्हाड मारणारा आणि तिची शेपूट धरणार, दोघंच जण आहे. म्हटलं तिसरा मी बसेन. आणि मी बसलो. वाय आकाराची त्यांची एक अशी कुऱ्हाड असते, एका फटक्यात तिच्या मानेवर मारली, एका फटक्यात ती मान खाली पडली आणि मी ते सगळं दृश्य पाहत होतो. असं म्हणजे रक्ताचा लोट तिच्या मानेत खाली सांडत होता आणि ते डोकं नसलेलं धड उभं राहतंय, बसतंय, उभं राहतंय, पडतंय. हे सगळं बघितलं मी आणि आतून चर्र झालं मला. पण मी ते सहन केलं. मला तो एक अनुभव पाहिजे होता, मी कधीही पाहिलेला नव्हता. पण ज्या वेळेला आदिवासी माणूस आपला होतो तेव्हा त्याचं हे सिक्रेट पण तो आपल्याला देतो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्याच्यानंतर मग ती गाय कापली आणि तिच्या पोटातलं पिल्लू आहे ते त्यांच्या देवाला वाहिलं आणि उरलेल्या गाईची भाजी करून खाल्ली. माझ्यासाठी वेगळा वरण भाताचा स्वयंपाक केला होता आणि आम्ही सगळे एकत्रित जेवलो. हे कधीही माझ्या आयुष्यात मला वाटलं नव्हतं की गोमांस खाणारा आदिवासी माझ्या शेजारी बसतोय आणि त्याच्या शेजारी मी बसून वरण भात खातोय. हा अनुभव अत्यंत वेगळा आणि अत्यंत विचित्र असाच होता. फक्त मला यातून तुम्हाला सांगायचं आहे की आदिवासी माणूस कसा विचार करतो. इथे जर स्वातंत्र्यवीर सावरकर असते तर ते म्हणाले असते की गाय ही माता हे मला मान्य नाही. ते म्हणाले असते की गाय ही माता आहे तर वडील पिता मान्य आहे का तुम्हाला? त्यांनी थेट प्रश्न विचारला होता. ते म्हणतात गाय हे उपयुक्त पशु आहे. सावरकरांचं मोठं विधान आहे. सावरकर असते तर कदाचित म्हणाले असते की नाही नाही ठीकच आहे, नथिंग रॉंग. बरं, हे आदिवासी माणसं गाईचं दूध वगैरे काही भानगडीत पडत नाही. जे दूध येईल ते त्या बाळालाच देऊन टाकतात ते गाईच्या, आणि खूप नैसर्गिक पद्धतीने वागतात ते. हा जो आदिवासीचा भाग आहे ना, की आदिवासी आत बाहेर एक, फक्त हा कायदेशीर भाग होता म्हणून त्यांनी 3 वर्ष माझ्यापासून लपून ठेवलं. पण त्यांच्या प्रत्येक सणाला, प्रत्येक पंडुमला, त्यांच्याकडे सणाला पंडुम म्हणतात, आणि प्रत्येक ठिकाणी निसर्गाची पूजा त्यांच्याकडे होती. निसर्गाला धरून ते चालत होते. समजा आता पाऊस येणार आहे तर पावसाच्या आधी आंबे येतात. तर आंबे जोपर्यंत आंब्याची पूजा झालेली नाही तोपर्यंत आंबा तोडायचा नाही. तोडला तर त्याला गावामध्ये दंड. मग एक कोंबडा किंवा पैसे किंवा दारूच्या 4 बाटल्या असा काहीतरी दंड होईल. पण जोपर्यंत सार्वजनिक गावाची आंब्याची पूजा होत नाही, त्या आंब्याच्या देवाला 1-2 कोंबडीची पिल्लं बळी देत नाही, तोपर्यंत कोणीही आंबा खायचा नाही. त्यामुळे आंबे मोठे होईपर्यंत झाडावरच राहतात. आपल्यासारखे छोट्या असताना तोडणं हा प्रकार नाही आणि राखण राहणं हा प्रकार नाही. मी ज्या दिवशी, आणि त्याला ते मक्का पंडूम म्हणतात, मक्का पोलवा. मक्का म्हणजे माडिया भाषेत आंबा, तो होणार. असाच आवळ्याची झाडं खूप, पण ते आवळे जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत तोडायचे नाही. भाताची लावणी करायची, तर भाताची लावणी जी करायची तर ती सुद्धा गावचा पुजारी येईल, तो पुजारी पूजा करेल, त्यानंतर सामूहिकपणे ती करायची. ज्याच्याकडे माणसं नाही आहेत त्या माणसाला सगळे गावातले जाऊन मदत करणार, कुठलीही मजुरी घेणार नाही, फक्त जेवण देणार आणि त्याचं भात ते सगळं नांगरणं वखरणं करून देणार. या पद्धतीची हे आदिवासी लोक. याच्यातला एक प्रसंग तुम्हाला मला नक्कीच सांगायला आवडेल, आणि ह्या बाबतीमध्ये तुम्ही आदिवासी संस्कृतीवर इतर कोणाची भाषणं ऐकली तर ते पुस्तकं वाचतील, कोणाची तरी इंटरव्ह्यू घेतील आणि तुम्हाला सांगतील. पण माझा भाग हा आहे की ही आदिवासी संस्कृती मी त्यांच्याबरोबर जगलो आहे, आणि ते माणसं हे कसे मला अत्यंत भावलेले आहेत त्याची अनेक उदाहरणं आहे. कारण 18 वर्ष मी त्यांच्याबरोबर राहिलो आहे, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. एकदा मला प्रकाश आमटे नाग पकडायचा, त्याचं पाहून मी पण नाग साप पकडायला शिकलो होतो. तर आणि मी लोकांना दाखवायचो की या भानगडीत तुम्ही हे पडू नका, ही भानगड मी करतोय, मी साप धरतो तर ठीक आहे. तर मग मी नाग धरला की सगळे लोक गोळा व्हायचे
गोळा झाले की मी त्या नागाच्या तोंडात एक काडी द्यायचं, म्हणजे चावली की त्यातून ते विष बाहेर पडायचं. मग ते अत्यंत ट्रान्सपरंट त्यांना दाखवायचं की हे विष आहे, हे विष रक्तामध्ये गेलं तर आपलं रक्त गोठतं, हृदयाला रक्तपुरवठा होत नाही आणि माणूस मरतो. हे त्यांना सगळं दाखवलेलं प्रात्यक्षिक, सगळे मुलं माणसं येणार. एक दिवस मी दवाखान्यातच होतो आणि पोरं ओरडले, गुरुजी साप, गुरुजी साप. मी जाऊन बघितलं तर मोठा नाग होता. तर तो नाग बघितला आणि मग मी माझ्या पद्धतीने ती काठी घेतली, त्याच्या मानेवर दाबली, त्याची मान पकडली. खूप मुलं होते, ते त्यातल्या एका मुलाने त्या नागाची शेपूट ओढली. ओढल्यामुळे त्याला म्हणजे त्याच्यावर काहीतरी होतं, ते असं काढायचं होतं म्हणून त्यांनी अशी झटकली. तर ते झटकताना माझ्या हाताला थोडा धक्का बसला आणि हात थोडा ढिला झाला. ढिला झाल्याबरोबर त्यांनी इथे मला काहीतरी टोचलं. मी क्षण म्हणलं काय टोचलं, मला कळलं पण नाही. तो नागाने दंश केला आहे, काहीतरी टोचलं आहे म्हटल्यानंतर मी तो नाग एकदम फेकून दिला आणि जोरात चिमटा घेतला ज्या ठिकाणी टोचलं. तर तिथून ते ट्रान्सपरंट विष बाहेर आलं. बापरे. मी वासंतीला म्हटलं, वासंती नागाने दंश केले, ताबडतोब तू सर्जिकल ब्लेड घेऊन ये. ती दवाखान्यात आणलं. म्हटलं काप इथे. मी माझ्या हाताने मला कापलंच जाईना. वासंतीने कापायचा प्रयत्न केला पण तिलाही नीट जमेना. मग शेवटी एका फॉरेस्ट गार्डला बोलवलं आणि त्याला ताबडतोब चिरे दे 2-3. मग त्यांनी चिरे दिले. मग त्यातनं खूप खूप रक्त आलं, काळं काळं रक्त आलं, सगळं रक्त आलं. मग वासंतीने अगदी तोंडाने शोषून सगळं रक्त बाहेर थुंकून दिलं आणि स्वच्छ शुद्ध रक्त यायला लागल्यानंतर तोपर्यंत मी इथे जी एक पक्की नाडी बांधायची असते आणि रक्तप्रवाह हृदयाकडे जाणारा बंद करायचा ते ऑलरेडी केलेलं होतं आणि हे करत होतो. तर आता माझ्याकडे अँटीव्हेनम वगैरे सगळेच होते, नागाचे इंजेक्शन सगळे होते. पण एक 8-10 दिवसापूर्वी एक माडिया माणूस असाच नाग त्याला चावला होता आणि तो माझ्याकडे त्यांनी तो नाग मारला आणि धावत आला, गुरुजी हा साप मला चावलेला आहे. केव्हा चावला? आत्ताच चावला आहे. मी तो नाग बघितला, त्याला चिरा दिला, त्याचं रक्त सगळं शोषून स्वच्छ केलं आणि त्याला म्हणजे हे बांधून एक अँटी हिस्टॅमिन म्हणजे एक इंजेक्शन असते, त्या तुमची काही रिॲक्शन जर येणार असेल तर निघून जाते, ते इंजेक्शन दिलं त्याला आणि बसून ठेवलं. दिवसभर बसून ठेवलं, काही झालं नाही. जेवण केलं, काही झालं नाही. मी म्हटलं फर्स्ट एडनी बरा झाला, काही अँटीव्हेनम द्यायची गरज पडली नाही. आणि 8-10 दिवसांनी मला हा दंश झाला. तर मी ठरवलं की जर जे आदिवासीला नियम लावला तोच तू तुला लाव. तू पण फर्स्ट एड ताबडतोब घेतलेली आहे, सगळं विष निघून गेलं, तुझ्या डोळ्यादेखत निघून गेले, तर कशासाठी अँटीव्हेनम घ्यायचं. म्हणून मी काही घ्यायचं नाही. वासंती म्हणाली की मुकुंद तू घे. मी म्हटलं वासंती मी नाही घेणार. जर तो आदिवासी माणूस नुसत्या प्रथमोपचाराने जगला आहे तर मी पण जगेल. बघतो ना काय एवढं घाई काय आहे. तर मी काही घेतलं नाही. 1 तास झाला. बरं मला नाग चावला म्हटलं, सगळं गाव लोटलं दवाखान्यामध्ये. दवाखाना म्हणजे काय 2 झोपड्या होत्या, 6x6ची आमची झोपडी आणि एक दवाखान्याची 12x8ची दुसरी झोपडी, त्याच्यात होतं. आणि सगळं गाव, गुरुजीचं काय आता खरं नाही, इंजेक्शन घे म्हटलं घेत नाही. रात्रीचे 8 वाजले, 8:30 वाजले, मी काही घेत नाही. पण मग त्याच्यानंतर मला एकदम डायरिया आणि उलट्या झाल्या. मी म्हटलं अरे डायरिया उलट्या तर मी कधी बघितलेलं नाही, काय झालं म्हटलं. दिवसभर उन्हात असेल, उन्हामुळे मला डायरिया आणि उलट्या होतात. पण त्याच्यानंतर माझा हात धाडकन खाली पडून जायचा, असं उचलता येईना. मग वासंती म्हणाली की मुकुंद तू आता मात्र अँटीव्हेनम इंजेक्शन घे. मी म्हटलं मला नाही वाटत घ्यावं असं. तू नाही घेतलं तर लक्षात ठेव, आमच्या चौघांमध्ये म्हणजे माझी 2 मुलं आणि मी, आमच्यामध्ये एक परवलीचा शब्द आहे, रामाची शपथ. कोणीही आमच्या चौघांपैकी रामाची शपथ तुला हे करायचं आहे म्हटल्यानंतर आम्ही करणारच. एकदम त्याला काही म्हणजे तो सुप्रीम कोर्टाचा आदेश असं समजायचं आणि ते करावंच लागायचं. तर ती पटकन म्हणाली मुकुंद रामाची शपथ आहे, इंजेक्शन घ्यावं लागेल. आणि मग मी माझा विरोध ताबडतोब मावळला. तिने लगेच चुलीवरती पातेला ठेवलं, त्यात सिरिंज उकळल्या, सिरिंज उकळून ते तयार केलं, कारण ती पावडर असते, क्रिस्टल असतात, ती तयार करून इंजेक्शन IV वेनमध्ये द्यायचं. ते तिने पूर्ण वेनमध्ये इंजेक्शन दिलं. नंतर मग पुस्तकं काढली, पुस्तकात वाचलं सगळं. तर ते म्हणाले की दुसरं इंजेक्शन पण घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर. पण मी म्हटलं आता काही गरज नाही, मी काही घेतलं नाही. आणि मी बसलो. तर लोकांना सांगितलं की लोक तुम्ही जा घरी तुमच्या, मी आता इंजेक्शन घेतलं आहे, मी नाही मरणार. नाही आम्हाला भरोसा नाही म्हणे, आम्ही आजपर्यंत पाहिलंच नाही, नाग चावल्यानं माणूस जगला आहे, आम्ही काही जाणार नाही. म्हटलं मला भूक लागली, मी आता जेवायला बसतो. बस म्हणे. वासंतीने काय पिठला भात केला, तुम्ही खाल्ला. 10 वाजले, 10:30 वाजले. मी लोकांना म्हणे अरे आता जा तुम्ही घरी. बरं अंधार, तिथे काही वीज नाही, काही नाही.
पूर्ण गावात अंधारच. तर ते म्हणे नाही जाणार. ठीक आहे म्हटलं, मला झोप आली, मी झोपतो. मी 10:30 वाजता झोपून घेतलं. लोक म्हणजे 30-40 लोक आमच्या अंगणामध्ये बसून होते. मी 10:30 वाजले, झोपून गेलो. 12 वाजता आमच्या गावातला एक माणूस, गुरुजी गुरुजी म्हटलं काय? हां आहे, जिवंत आहे जिवंत आहे. बरं, मग परत झोपलो. परत 2-2:30 वाजले, कोणी झोपलं नाही, काहीतरी गप्पा मारत तंबाखू खात बसले ते. परत 2 वाजता गुरुजी गुरुजी हां आहे 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 आहे. 4 वाजता शेवटचं मला उठवलं त्यांनी. कोंबडा हरवला. अरे आता नाही मरत रे, आता नाही मरत, चला. तुम्हाला हे सांगायचं कारण आदिवासी माणूस कसा आहे. एवढ्या 30-40 लोकांना रात्रभर बसून राहायचं तिथे उन्हामध्ये, शेकोटी पेटून. नाही बाबा, हा आपला माणूस आहे, हा मरता कामा नये, काहीतरी केलं पाहिजे. हा जो मला अनुभव आला आणि त्या क्षणी मला जाणवलं की या गावात मला मरण नाही, इतकी माणसं इतकं प्रेम करणारी आहेत. तर खूप हा प्रसंग मला खूप नवीन गोष्ट सांगून गेला. दुसरी गोष्ट, माडिया मुलगाच्या जन्माची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी नुकताच प्रकाशकडनं, म्हणजे आधी मी तिथे शाळा चालवली. शाळेच्या बाबतीत माझे बाबांशी थोडे मतभेद झाले की कसं शिकवायचं, काय शिकवायचं वगैरे. मी म्हटलं मी नाही शाळा चालवत, मी दवाखाना चालवतो. आणि दवाखाना प्रकाशच्या हाताखाली 2-3 महिने कंपाऊंडर म्हणून मी आणि वासंतीने काम केलं. आणि तिथे आम्ही दवाखाना सुरू केला. सुरू केल्यावर जुलैचा महिना होता, खूप पाऊस पडत होता. आमच्या झोपड्याच होत्या, आम्ही आपले झोपलेलो होतो. रात्री 2 वाजता एक माणूस गुरुजी गुरुजी करत ओरडत आला. काय झालं? म्हणजे माझी बायको बाळंत होत नाही, तिचं पोट खूप दुखतंय आणि ती इतकं तिची सुरीने ते पोटाला हे करतंय, पोट कापायचं तिच्या डोक्यात चाललंय. ते मी आत्ता सुरी फेकून आलो, तू लवकरात लवकर चल. आता रात्री गडद अंधार. वासंतीने कंदील मोठा केला, कंदील घेतला, छत्री घेतली आणि निघालो. मी त्याच्या आधी कधीही डिलिव्हरी केलेली नव्हती. त्या 2 महिन्यात काही डिलिव्हरीची एकच केस आली आणि त्याच्यामध्ये मी काहीच केलं. प्रकाश आणि त्याचे बाकीचे साथीदार त्यांनी ती डिलिव्हरी केली होती. मला काही अनुभव नव्हता. नाळ कशी कापायची हेही मी कधी पाहिलेलं नव्हतं. आणि जाऊन काय करणार? आणि त्या लोकांचा तर माझ्यावर प्रचंड विश्वास. तर करणार काय? तर वासंतीला म्हटलं काय करायचं गं? चल म्हणे जाऊन बघू. आम्ही ते कंदील आणि छत्री घेऊन त्याच्याबरोबर त्याच्या घरात गेलो. सगळीकडे चिखल होता. गावाच्या पाठीमागच्या बाजूला एक बाई विवस्त्रावस्थेमध्ये पडलेली आणि तळमळ करते आहे. मग आता मी पटकन दुसरी तिची नाडी तपासली आणि म्हटलं काही हरकत नाही, 2 मिनटात डिलिव्हरी होईल, तू काय घाबरू नको. आणि एक साधं बी कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन तिला दंडावरती दिलं. त्या गोष्टीने तिला इतका रिलीफ आला, तिच्या मनावरचा ताण दूर झाला आणि 20-25 मिनटात ती डिलिव्हरी झाली. तर डिलिव्हरी झाल्यानंतर आता ते म्हणे गुरुजी आता काय बघ तू आला. तर मला मी कधी नाळ कापलेली नाही, काही माहीत नाही, कसं करणार. मग मी बहाणा केला, आता तुम्ही तुमच्या पद्धतीने करताय ना, तर तुमच्याच पद्धतीने करा, आता माझी पद्धत नको, असं म्हणून मी सुटका करून घेतली. आमच्या पद्धतीने करू, हो करा. मग त्या जिची डिलिव्हरी झाली त्या बाईने तिचे 4 केस उपटले डोक्यातले. त्या केसांनी ती नाळ बांधली आणि प्लॅसेंटा बाहेर येईपर्यंत बाळाला हात लावायचा नाही. प्लॅसेंटा बाहेर यायला 20-25 मिनटं झाली, तोपर्यंत ते बाळ खाली असं चिखलात जमिनीवर पडलेलं आहे, ओली जमीन. वासंती म्हणे त्या बाळाला घेते मी. नाही नाही नाही, आता आमच्या पद्धतीने आहे ना, आमच्याच पद्धतीने होईल. तिने बाळाला हात लावू दिला नाही. आणि मग प्लॅसेंटा बाहेर आल्यानंतर त्यांची जी सुरी असते त्या सुरीने तो कापला भाग नाळेचा. मग प्लॅसेंटा आणि नाळ त्या बाईनी स्वतः जाऊन खड्डा खणला. जिची डिलिव्हरी झाली, जिचं ब्लिडिंग होत होतं सगळं, ती म्हणे, मी म्हटलं अरे तिचं ब्लिडिंग होतं, तुम्ही असं काय करताय? ती म्हणे नाही नाही आमची पद्धत आहे म्हणे, आता तुम्ही काही बोलू नका. ठीक आहे. मग तिने एक पहार घेतली, पहार गेली, घराच्या पाठीमागे जाऊन तिथे खड्डा खणला एवढा. त्या खड्ड्यामध्ये ती प्लॅसेंटा आणि कॉर्डियल ते सगळं त्याच्यात टाकली. त्याच्यावर माती टाकून मग भाताचा भुस्सा आणला, तो टाकला आणि त्याच्यावर एवढा दगड ठेवला. तर मी म्हटलं हा दगड का ठेवला? म्हणून मग कुत्र्या येऊन खोदून खाल्लं म्हणजे, म्हणून तो दगड ठेवला. अच्छा म्हटलं हे भारी गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर त्या बाईनी कपडे घातले आणि त्या बाळाला उचललं. हा सगळा अनुभव माझ्यासाठी इतका नवीन होता.
म्हणजे थिअरॉटिकली मी अभ्यास केला होता, पाहिलं होतं, पण हे सगळं मला माहीत नाही. आम्ही 4 वाजता घरी आलो पहाटे, पाऊस थांबला होता. मी बाबा आमट्यांना पत्र लिहायला घेतलं, हा सगळा प्रसंग लिहिला आणि लिहिलं की बाबा आज मी माझा जन्म पाहिला. मला म्हणजे माझा जन्म असाच झाला असणार मला अजिबात कल्पना नव्हती. माडिया लोकांची जी पद्धत आहे, तर तो जसा बाळ आलं त्याबरोबर 2-3 बाया होत्या सुईणीसारख्या, त्यांनी लगेच एक असं पातेलं घेतलं आणि डब 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 करून वाजवलं, म्हणजे त्या मुलाचं स्वागत केलं. तो आला. बाकीच्या शेजारच्याने कळलं, अरे बाईची सुटका झाली, हिची सुटका झाली, हे कळलं पाहिजे म्हणून त्यांनी ते पातेलं असं वाजवलं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो वासंती आणि मी बघायला कसं काय. तर काही नाही म्हणे, आज आम्ही त्याचा एक संस्कार करणार आहे. म्हणजे त्यांच्या पद्धतीत ते पोलो म्हणतात की म्हणजे पोलो किया ना मत्ता. म्हटलं काय करणार आहे? नाही म्हणे, आज आम्ही त्याला आंघोळ घातलेली आहे आणि त्याला दारू पाजवणार आहे. म्हटलं दारू? हो. तर त्यांनी मोहाच्या दारूचा एक थेंब सगळ्यांनी सोपस्कार करून त्याला आनंदाने खाऊ त्याच्या ओठात टाकला. म्हटलं हे काय? नाही म्हणे, हे म्हणजे दारूला इतकं पावित्र्य आहे त्यांच्याकडे की दारू ही अत्यंत महत्त्वाची धार्मिक गोष्ट आहे. तर म्हणे आमच्याकडे सगळीकडे दारू लागते. आता समजा पूजा करायची त्यांच्या देवाची, तर पूजा करायची असेल आणि दारू नाही, तर एक वाळलेलं मोहाचं फूल आणतात आणि त्याच्यावर पाणी टाकून ते टाकतात, पण ते पाहिजे. दारूच्या प्रती त्यांच्या मनात अजिबात घृणा नाही आहे. मुलं मुली बाया माणसं कुणालाच नाही. तर ते बघितलं आणि आश्चर्य वाटलं. मग म्हटलं आता नाव केव्हा ठेवणार? नाव आत्ता कसं काय ठेवणार? म्हटलं असं कसं काय? अरे म्हणे, आता पोरगा जगतो का मरतो आम्हाला कसं काय कळणार? आज मी नाव ठेवलं आणि उद्या हा मरून गेला, मग त्याच्या नाव आठवलं की आम्हाला त्या डोळ्यात पाणी येणार, आम्ही रडणार. त्यापेक्षा नाव ठेवायलाच नको म्हणे. मग केव्हा ठेवणार? 2-3 वर्षाचा झाला की तो जगेल अशी आम्हाला खात्री येते, मग आम्ही त्याचं नाव ठेवू. म्हणजे मी दवाखान्यात असताना समजा कोणी मुलं आला एखाद्या वर्षाचं दीड, हां मी केस पेपर लिहिणार, सांग नाव, तर नाव काही नाही आहे. आणि पण मी इथे काय लिहे ना, पेका. पेका म्हणजे मुलगा लिहि पेका. मग मी पेका नाव लिहित होतो. तर अतिशय प्रॅक्टिकल आहे, पण तेवढेच इमोशनल पण आहे. म्हणजे मला नाग चावला तेव्हा त्यांची जी रात्रभर 4 वाजेपर्यंत ही सगळी इमोशनल प्रतिक्रिया होती त्यांची. पण मुलाच्या बाबतीत तेवढंच प्रॅक्टिकल की मरण आपल्या हातात नाही. बरं, तिथे मरायला काहीही, साधे ठेच लागली, पिकलं, गँग्रीन झाला, मेला, मलेरिया झाला, मेला, डायरिया झाला, मेला. कशाही पद्धतीने माणसाला मरायला काहीच कारण लागत नाही. साप चावला तर मरणारच, पुरामध्ये पण मरतात, पण पुरामध्ये फार कमी, कारण लहानपणापासून त्यांना पोहता येतं. पण पाण्यात बुडून पण लोक मरतात, झाडावर पडून पण मरतात. खूप वेगळ्या पद्धतीचं ते आयुष्य होतं. आणि या पद्धतीने त्यांचा हा मुलाचा जन्माचा भाग मी त्या ठिकाणी बघितला. पुढे ते मोठे होतात. मोठे झाल्यानंतर तो साधारण 9-10 वर्षात झाला की त्या मुलाला ते म्हणतात, इंजे के व्याक नांगील पेकाला चोरा, म्हणजे आता हा नांगर धरण्याच्या लायकीचा झाला आहे. 9-10 वर्षाचा मुलाला नांगील पेका म्हणजे नांगर धरणारा मुलगा झाला. आणि त्याला ते हे करणार. लग्न पण 11-12-13व्या वर्षी होऊनच जाणार. त्यांच्या लग्नाची जी गोष्ट आहे ती पण खूपच मजेशीर आहे. पण त्याआधी तुम्हाला गोटूल ह्या गोष्टीविषयी मी सांगतो की गावामध्ये गोटूल नावाचं एक घर असतं. संपूर्ण गावाने एकत्र येऊन बांधलेलं असतं. त्याची एक विशिष्ट रचना असते आणि ते त्यांचं धार्मिक ठिकाण असतं. त्यांचा देव म्हणजे साधा दगड असतो, अनघड, काही घडलेला नाही. आणि तो देव म्हणजे तो दगड म्हणजे त्यांचा देव. पण देवीच्या मात्र बाबतीमध्ये आकार आहे. म्हणजे मी अनेक ठिकाणी त्यांच्या देवीला गेलो तर देवी म्हणजे 2 स्तन, बस हे स्तन म्हणजे देवी. कारण माणसात आणि ह्याच्यात काय तर ते स्तन हे त्यांना ताबडतोब दिसतात. त्या स्तनाची ते पूजा करणार. मग ते लाकडावर कोरलेले असतील, मातीने तयार केलेले असतील, त्या स्तनांची पूजा केली म्हणजे देवीची पूजा केली. तर या बाबतीमध्ये त्यांच्याकडे तुम्हाला म्हणजे प्रकाश आमटे पण अनेक वेळा त्याच्या भाषणातून सांगतो की आमच्या आदिवासी माणसांमध्ये कधीच बलात्कार नाही आहे. आदिवासी माणसांमध्ये कधी डिप्रेशन नाही, सप्रेशन नाही आहे, किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा स्किझोफ्रेनिया वगैरे असे दुभंगलेले व्यक्तिमत्व अशा प्रकारचा
आजार आमच्याकडे काही नाही, मानसिक आजारच नाही. कारण त्यांच्याकडे कुठल्याच गोष्टीचं सप्रेशन नाही आहे. लोक काय म्हणतील हा भागच नाही. एखादा मुलगा लंगडा आहे त्याला लंगडाच म्हणतील ते. एखादा मुलगा आंधळा आहे, हे आंधळा आहे कुठे गेला. आपल्याकडे दिव्यांग म्हणून नाही त्याला हे ते म्हणतात ते वास्तव आहे, तो आंधळा आहे, त्याला आंधळा म्हटलं आणि त्याला काही वाईट वाटत नाही. त्यांनी स्वीकारलं आहे, आम्ही स्वीकारलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांच्याकडे खूपच थेट आहे. कुठेही लोक काय म्हणतील हा भाग नाही येतो. तर हे करत असताना त्यांच्याकडे नैसर्गिक प्रेरणा आहे. मुलगी तरुण झाली की संभोग करावा असं वाटला तर मग त्याला अडवायचं कशाला. त्यांच्याकडे लग्नाच्या आधी कोणत्याही मुलाला आणि कोणत्याही मुलीला संभोग करण्याचं बंधन नाही आहे. उलट करा हेच म्हणणं आहे. त्यामुळे गोटूल ही अशी जागा आहे की त्या जागी तरुण मुलं आणि तरुण मुली एकत्र येणार आणि जसे आपण एकत्र जेवायला बसतो तसे एकत्र 9-10 जोडपं तरुण मुलं मुली तिथे इंटरकोर्स करणार, एन्जॉय करणार. त्यांनी ह्या गोष्टीला आपल्यासारखं खूप बडेजाव नाही केलं आहे. ही खूप प्रेस्टीज इश्यू नाही केलेला आहे. मुलांनी आणि मुलींनी नाही म्हणताच कामा नये. तिथे मी लोक न्यायालय चालवायचो. गावातली भांडणं गावातच होण्याची, पोलिसापर्यंत जायचं नाही. आणि मग खूप मोठमोठी अगदी खून झालेली सुद्धा मी इतकं सत्य आहे ना, कारण ते लपवायचं नाही. हो मी खून केला आहे. मग आता काय करू. मग सगळ्या गावात काय करायचं, पोलिसांना सांगायचं का, काही गरज नाही आहे, आपलं आपण करायचं. येस. मग थोडीफार लिखापडी करणार आणि ते मिटवणार. ते अशा लोकन्यायालयामध्ये एकदा एक भांडण माझ्याकडे आलं आणि तो नवरा त्याची बायको ऐन पावसाळ्यात पेरणीच्या वेळेला त्याची बायको पळून गेली. गोपनार म्हणून एक 6-7 किलोमीटरवर गाव होतं लाहिरीपासून, तर तिथे गेले. तर आता इतकी भात पेरायची, पाऊस येतोय, आता ही पळून गेली, कुठे आणायला जाऊ. जाईल आरामात म्हटल्यानंतर तो झालं, पेरणी वगैरे झाली, जरा शांत झालं. मग 1-1.5 महिन्यांनी तो मला म्हणाला, गुरुजी माझी बायको पळून गेली गोपनारला, मी घेऊन येतो. ठीक आहे. तो गेला घ्यायला. ती ज्या घरात गेली होती त्या घरात गेला. काय तुझा विचार आहे, राहायचं आहे का. हो मला याच्याशी राहायचं आहे, मला तुझ्याबरोबर नाही राहायचं. ठीक आहे. 4 लोकांना बोलवलं होतं. त्या नवऱ्याला बोलवलं, ज्याच्याबरोबर ती नवरा म्हणून राहत होती त्याला ऑलरेडी एक बायको होतीच. ही दुसरी बायको म्हणून त्याच्याबरोबर गेली होती आणि हिला नको होता. तर त्याला बोलवलं, का रे तू हिला बायको म्हणून ठेवणार आहे का तुझी. ते म्हणे हे मी नाही ठेवणार म्हणे. नाही तू ठेवणार असेल तर माझा लग्नाचा जो काय खर्च झाला आहे, इतकं तांदूळ, इतकी दारू, 2 बोकडे, इतके कोंबडे सगळे मला दे, ही बायको तू लावून दे. तो म्हणे मी ठेवणार नाही. मग त्यांनी तिथे एक कानाखाली लावली, मूर्ख आहे का चाल असं म्हणून तिला घेऊन आला आणि पुढे सुखे नाही मरेपर्यंत राहिले ते. थोडक्यात काय की आपल्याकडे तर बायकोवर सतत संशय, कुठे जाते का, काय करते का. पण त्यांच्याकडे ही सेक्स ही गोष्ट त्यांनी इतकी सहज साधेपणाने स्वीकारलेली आहे. मी आत्ता संतोषशी बोलत होतो की आपल्याकडे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर म्हणजे अहंकार आणि द्वेष ह्या गोष्टींना सारखं महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे. ह्या 6 गोष्टी आपल्या अत्यंत अध्यात्माच्या दृष्टीने आहेत की ह्या 6 विकारांवर जर तुम्ही संयम मिळवला तर तुम्हाला पुढचं काहीतरी विज्ञान होऊ शकतं. पण कामवासनेला आपण एवढं प्रचंड महत्त्व देऊन ठेवलं आहे की काही झालं की एकदम अब्रह्मण्यम. म्हणजे मी आत्ता वासंतीशी म्हणत होतो की नवरा मेला तर बायकोने सती जायचं, पण बायको मेली तर नवऱ्याने ताबडतोब त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाची लग्न करून मोकळं व्हायचं. तर इथे तसा प्रकार नाही आहे. इथे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, एक सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे. आपल्याकडे कोणी अहंकार केला, दर्पोक्ती केली तर त्याला काही शिक्षा नाही. त्यांनी संतापात काही बोलून गेले तर काही शिक्षा नाही. पण एखाद्या मुलीचा हात धरला, बाईचा हात धरला, ताबडतोब विनयभंग आणि काय सगळ्या कारवाई होणार. म्हणजे कामक्षेत्रात तुम्ही काही गुन्हा केला तर तो अब्रह्मण्यम, फार वाईट. पण मग क्रोध, लोभ, मोह, अहंकार, द्वेष याच्या बाबतीत तुम्हाला काही नाही. तुम्ही किती लोभ करा, तुम्ही किती मोह करा. तर ह्या ठिकाणी मला आदिवासी माणूस जो दिसला आहे ना,
मला खरंच या दृष्टीने त्यांना कुठल्या चिंता नाही, काही काळज्या नाही, कुठले कॉम्प्लेक्स नाही आहेत. आणि त्या बाईला तो घेऊन आला आणि ते छानपैकी राहिले, त्याला काही नाही आहे. म्हणजे मी आणि वासंती आम्ही डिलिव्हरी करायला जातो, अनेक वेळा त्यांच्या घरी जात होतो, कधी ते आमच्या दवाखान्यात येतो ते करत होतो. पण गावातल्या ज्या मुलीची डिलिव्हरी केली ती दुसऱ्या दिवशी भेटली की इतकी कॉमन नॉर्मल, अरे तू मला नग्नावस्थेत पाहिलं आहे, तू सगळं हे केलं आहे, काही नाही. कारण त्यांच्या डोक्यात तो भागच नाही आहे तसा, त्या दृष्टीने ते विचारच करत नाही आहे. या बाबतीत एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आदिवासी आणि गैरआदिवासीचं एक फॉरेस्ट गार्ड होता. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक सेक्शुअल बाबतीमध्ये इम्पॉर्टन्सीचा एक 10-15 दिवसाचा पॅच येतो की त्या 10-15 दिवसात तो माणूस इंटरकोर्स करू शकत नाही होत ते. तर त्या फॉरेस्ट गार्डला तसं काहीतरी झालं. तो आला माझ्याकडे, डॉक्टर साहेब अरे काहीतरी झालं, मला जमतच नाही करायला. तुम्ही म्हटलं अरे असा बॅड पॅच येतो, नॅचरल आहे, हे काही परमनंट नाही. नाही बायको फार नाराज झाली ना, काहीतरी करा. ठीक आहे, मी आता मला माहिती होतं म्हणून मी 5 कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या. म्हटलं रोज एक खा, एक 4-5-7-8 दिवसात तू ओके होशील. त्या खाल्ल्या त्यांनी आणि खुश झाला, वा डॉक्टर काय भारी गोळ्या दिल्या, एकदम काम छान झालं. 1-2 महिन्यांनी एक आदिवासी जोडपं आलं, तरुण मुलगा तरुण मुलगी, नवरा बायको. तो काहीतरी झाड तोडायला वर चढला होता झाडावरती आणि तिथून खाली पडला. तो पडताना एक अशी जी तुटकी फांदी होती ती नेमकी त्याच्या लिंगाजवळ लागली आणि तिथे जखम झाली. ते बरं होईना म्हणून ते माझ्याकडे ड्रेसिंगला आले. ते ड्रेसिंग करत असताना तर थोडा गमतीचा स्वभाव माझा होता. ती बायको पण तिथे उभी होती, मी ड्रेसिंग करत असताना बघत ती होती, सगळं बघत होती. मी तिला सहज गमतीने म्हटलं, तुझी फार पंचायत झाली असेल ना. काय? ती म्हणे काय आता ह्याला करायला जमत नाही, तुला तर किती दिवस झाले, महिना झाला तुला जमेल. तर मला वाटलं ती काहीतरी हसेल लाजेल, पण तू नाही हो, त्याचं काय बिचाऱ्याचा दोष आहे म्हणे, तो पडला तर. पाहण्याची दृष्टी बघा. त्या फॉरेस्ट गार्डला कॉम्प्लेक्स येतोय, बायको नाराज होते आहे आणि ही पोरगी म्हणते छे 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 त्याच्यात काय आहे, त्यात कसला दोष आहे, त्याचं काहीच नाही दोष. हा जो भाग आहे थेट मनात एक बाहेर एक काहीच नाही. याच क्षेत्रातलं एक छोटं उदाहरण देऊन मी पुढच्या विषयावर येतो. ते म्हणजे मुलं गोटूलभोवती नाचतात. नाचला की मुलगा तंबाखू चोळतो आणि त्या मुलीला देतो. मुलीने घेतली की तिचा होकार आहे आणि मग ते जाणार. त्यांचे संकेत आहेत आदिवासी, त्या संकेताप्रमाणे ते करतात. तर एकदा मी पाहिलं सगळे नाचत होते. मी तिथे प्रौढ शिक्षणाचं पण काम करत होतो. संध्याकाळी सगळे मोठे मुलं मुली माझ्याकडे शिकायला यायचे. त्यातली एक मुलगी होती, सगळेजण नाचत होते आणि ती मुलगी नाचत नव्हती. मी म्हटलं की का बरं तू का नाही नाचत? नाही ना म्हणे, माझ्यावर बहिष्कार टाकला आहे. म्हटलं का बरं टाकला? त्यांनाच विचारा म्हणे. मग मी नाच थांबवलं. पोरांना म्हटलं थांबा, मला सांगा. एक 25-30 मुलं मुली होते. म्हटलं हिला का नाही केलं म्हणे, हिला का नाचू देत नाही? नाही म्हणे, ती मुलगी नाही चांगली. म्हटलं काय झालं? मग त्यातला तो एक कोत्तू नावाचा मुलगा होता. तो म्हणे हिला मी शुक्रवारी म्हटलं चल आपण करू, ही नाही म्हणाली. मग मी म्हटलं का त्याचं तिचा मूड नसेल, अशी काही जबरदस्ती करशील का तू? नाही पण म्हणे मग मी तिला एकदा नाही म्हणाली, ठीक आहे. दुसऱ्यांदा ती म्हणे आज मला ताप आला आहे, मी सोडून दिलं. तिसऱ्यांदा म्हणे माझा मूड नाही. 3दा झाल्यावर कोण माफ करेल म्हणे. आम्ही सगळ्या मुलांची मीटिंग झाली, ही नाही म्हणते, हिच्यावर बहिष्कार. तर मी म्हटलं असा बहिष्कार तुम्ही टाकाल, ही तर जबरदस्ती आहे. अशी जबरदस्ती का? तर त्या मुलाने उत्तर दिलं, ही मुलगी मला 3 वेळा नाही म्हणते म्हणजे मी काय युनक आहे काय, मी काय नपुसक आहे काय, मला काय करता येत नाही का, माझी बदनामी होते म्हणे, हे नाही सहन करणार म्हणे, हिला करावंच लागेल. आणि हे सगळे मोठे माणसं बसलेली तिथे, हे गोटूल म्हणजे गावाच्या मध्यभागी ही सगळी मीटिंग चाललेली आहे. मी म्हटलं पण ठीक आहे, आता ते आपल्या एकाच वर्गातले, म्हटलं तुम्ही सगळे माझ्याकडे शिकायला येतात, कशासाठी तू हिला असं करतो? तर नाही म्हणे तिला दंड द्यावा लागेल. मग किती दंड? 100 रुपये. म्हटलं डोकं फिरलं का? 100 रुपये म्हणजे त्यावेळची केवढी मोठी किंमत. मग ती 50. म्हटलं नाही. मग करता 10 रुपयावर मी म्हटलं ठीक आहे, ती 10 रुपये दंड देईल आणि तुम्ही तिला माफ करा. तर मजा आनंद ती गेली बापाकडे आणायला.
तर बाप म्हणे पैसे नाही आहे माझ्याकडे. नाही पण मग तर गुरुजींनी सांगितले ते 10 रुपये द्यायचे. तर तो तिच्यावर खेकसला, कशाला नाही म्हणाली, जायचं होतं त्याच्याबरोबर. बाप. आता हे आपल्याला हसू येतं, पण तिथे ऐकणाऱ्या कोणालाही हसू आलं नाही. आपल्याला हसू का आलं? कारण आपण त्या गोष्टीकडे त्या दृष्टिकोनातनं बघतो, ते नाही बघत आहे. त्यामुळे संतोष हुदलीकर जे म्हणतात की आदिवासी खरा माणूस तो हा खरा आहे, आत बाहेर एकच, काहीही वेगळं नाही. मग शेवटी मी म्हटलं की ठीक आहे, आता हे 10 रुपये मी आत्ता भरतो, तुम्हाला केव्हा देशील? तर त्यावेळेला 3 रुपये रोजी होती कामाची. तर म्हणे मी गुरुजी जाईल कामावर 2-4 दिवस आणि मग माझी मजुरी आली की तुम्हाला 10 रुपये आणून देईल. आणि ते 10 रुपये मी त्या पोरांना दिले. त्या 10 रुपयाची त्यांनी 3 बाटल्या दारू आणली. 3 रुपयाला मोहाची दारू मिळायची. सगळ्यांनी प्यायलं, एन्जॉय केलं आणि मग त्या मुलीला नाचायला परवानगी मिळाली. हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या आदिवासींचा जो आहे तो इतका थेट आहे. त्यांच्याकडे अनेक त्यांच्या कथा आहे. जसं आपलं रामायण महाभारत आहे तसं त्यांचं पण रामायण महाभारत आहे. आदिवासी आपण हिंदू म्हणतो पण ते हिंदू नाही आहेत. आजही तू कोणता आदिवासी रे? मी हिंदू महादेव कोळी, मी हिंदू ठाकर, ठाकर, महादेव ठाकर. पण हे आपण जोडलेले आहेत. कारण आदिवासी माणूस मेल्यावर ते दहन करत नाहीत, त्यांच्या अस्थीचा काही भागच नाही, ते पुरून टाकतात सरळ सरळ. त्यांचे कोणतेही सण आपले सण नाही आहेत, त्यांचे कोणत्याही देवाची नावं आपल्या देवांची नावं नाही आहेत. त्यामुळे त्यांचे देव वेगळे आहेत. त्यांच्याकडे एक कमरमुत्ते, कमरमुत्ते म्हणजे लोहार, कमर म्हणजे लोहार, लोहाराची बायको, आणि वाचा मुईत्तो म्हणजे एक वाचामी आडनावाचा माणूस. हे दोघं आदी पुरुष होते. या दोघांना 7 मुलं आणि 7 मुली झाल्या. आणि त्या 7 मुलं आणि 7 मुली ह्याच आपल्या आदिमाता आहेत. म्हणजे त्या सख्या भावा बहिणींपासून मुलं झालीत आणि ती मुलं होत होत आपण एवढी प्रजा वाढली, असं त्यांचं म्हणणं आहे. एक मातीची चूल नावाचं आत्मचरित्र लिहिणारे एक लेखक, यांचं नाव मला आठवत नाही, पण त्यांनी त्यांच्या त्या आत्मचरित्रात लिहिलं की म्हणे अशीच एक गोष्ट बायबलमध्ये आहे. बायबलमध्ये एक माणूस होता आणि त्या माणसाला 3 मुली होत्या आणि सगळ्या पृथ्वीवर हे फक्त 4 जण होते, बाकी कोणीच नव्हते. हळूहळू मुली तरुण झाल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की बीज तर बापाकडे आहे आणि क्षेत्र तर आपल्याकडे आहे. एक दिवस त्या मुलींनी बापाला भरपूर दारू पाजली आणि बीज त्याच्यापासून हिसकावून घेतलं आणि तीच आपल्या आजी खापर 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 पडली. तिथून ही बायबलमधली गोष्ट मला माहीत होती. आणि जेव्हा आदिवासी लोकांची ही गोष्ट मी ऐकतो की कमरमुत्ते आणि वाचामुत्तो यांना 7 मुलं आणि 7 मुली झाली आणि त्यांच्यातच लग्न होऊन ही सगळी प्रजा वाढली. तुम्हाला किती लोकांना माहीत असेल मला माहीत नाही, पण आपल्याकडे जी भाऊबीज आहे त्याला यमद्वितीया म्हणतात. ही यमाचा काय संबंध आला? तर आपल्याकडे सुद्धा सख्खा भाऊ सख्या बहिणीशी लग्न करत होता यमापर्यंत. आणि यमाची बहीण यमी म्हणाली, तरुण झाली तेव्हा सख्खा भाऊ सख्या बहिणीशी लग्न सखी, तर यमी म्हणाल की यमा माझं तुझ्यावर प्रेम आहे, चल आपण लग्न करू. तर त्यावेळेला यम म्हणाला की नाही नाही नाही, हे पाप आहे, ही अनिती आहे. ते यमी म्हणाले हा काय वेडेपणा आहे, सगळं आपलं जग करताय आणि तू अनिती? नाही नाही मला मान्य नाही. यमीला खूप वाईट वाटलं, यमी उदास झाली, दुःखी झाली. मग कृष्णाने तिला सांगितलं की यमे तू ये खाली, मी तुला सहारा देईल. आणि ती यमुना खाली आली. खाली आल्यानंतर ती यमुना नदी झाली आणि मग तिच्यावर कालिया मर्दन आणि त्याच्या सगळा खेळ वगैरे करत यमी तिचं दुःख विसरली. कृष्णाने तिला साथ दिली, आनंदात झाली. पुढे यमाला पश्चाताप झाला आणि यमुना नदीच्या काठावर जंगलामध्ये फेऱ्या मारतोय, उसासे टाकतोय. मग यमीला राहवलं नाही. यमी म्हणाले की यमा जाऊ दे, जे झालं ते झालं, मी दुःख विसरले, अश्विन वद्य द्वितीयेला मी तुझ्याकडे येईन आणि मी तुला ओवाळीन. आणि त्याप्रमाणे ती गेली आणि जे तुटलेलं नातं जोडून घेतलं आणि ती पहिली भाऊबीज. म्हणून तुम्ही बघा कुठेही आपल्या पंचांगामध्ये भाऊबीजेला यम द्वितीया असंच लिहिलेलं असतं. म्हणजे हे जी कॉमन गोष्टी येत आहेत ना, या त्या आदिवासींमध्ये, त्या बायबलमध्ये, त्या आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळीकडे आहेत.
पण मला आश्चर्य वाटतं की हे आदिवासी लोक ज्या वेळेला मला एक अत्यंत म्हातारा माणूस एक दिवस आला आणि मला म्हणाला की गुरुजी तू मला सांग रे, हे जग जिथे संपतं तिथं मोठी भिंत आहे का रे म्हणे. अतिशय इनोसंट प्रश्न आहे. पण इतकं अज्ञान असलेले माणसं मात्र लग्न करताना भाऊ बहीण आहे का नाही हे शोधणार. हे त्यांना कसं कळलं की सख्या भावा सख्या बहिणीत लग्न नको व्हायला. आणि त्यांची गोष्ट जरी ती असली वाचा मुत्तो आणि कमर मुत्तेची, तरी पण हे कसं काय होणार. तर त्यांच्याकडे गावामध्ये कधी कोणाला नावाने हाक मारत नाही. गाव हे कुटुंब असतं. कोणीतरी काका असतो, कोणीतरी दादा असतो, कोणीतरी मावसा असतो, कोणीतरी मोठा काका असतो. आणि अशाच पद्धतीने ते एकमेकांना बोलवतात की ये रे भाच्या, ये काका चल रे, नावाने बोल. कारण गाव हे कुटुंब, त्यांच्याकडे खूप समानता आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. पण गावामध्ये दोनच प्रकारची माणसं, एक म्हणजे ज्यांच्यामध्ये लग्न होऊ शकतात ते, आणि दुसरे म्हणजे ज्यांच्यात लग्न होऊ शकत नाही ते. लग्न होऊ शकतात ते एडमी म्हणजे सोयरे, आणि बाकीचे नातलग. तर ह्याचं आश्चर्य मला वाटतं की 5 देववाले ठीक आहे, लग्न होणार नाही. 5 आणि 6 देववाले लग्न होईल. सगोत्री लग्न होणार नाही हे त्या काळात. म्हणजे लाहिरी हे गाव इतकं आदिवासी आणि इतकं मागासलेलं की बाबा आमटे नेहमी म्हणायचे की अश्मयुगाच्या जवळची ही लोक आहेत. तिथे नरबळीची प्रथा होती आणि ते मी बघितलेलं. म्हणजे जसं गाईचं बळी देताना पाहिलं तसं माणसाचं बळी देताना मला पाहायला नाही मिळालं. मी पाहिलं नसतं कदाचित ते. पण अमक्या गावात नरबळी दिला गेला हे मला माझ्यापर्यंतची बातमी यायची. मी ज्या वेळेला शाळा सुरू केली तिथे, हेमलकशाची जी शाळा आत्ता आहे ती 1976 साली मी सुरू केलेली. तर मी लोकांकडे जायचो की यार तुम्ही मला द्या, मुलं द्या, मी त्यांना खाऊ पिऊ घालेल, कपडा घालेल, त्यांना शिकवेल आणि तुम्हाला परत करेन तुमची मुलं. लोक द्यायलाच तयार नाही. का बरं? तू नरबळी देशील म्हणे, कापशील तू. अरे म्हटलं मी यांना खाऊ पिऊ घालेल, कपडा. अरे म्हणे बकऱ्याला पण आम्ही बळी देण्यापुरतं खाऊ पिऊ घालतो म्हणे त्याला. म्हटलं नाही, असं नाही होणार. शेवटी मी थकलो. प्रकाश म्हटलं प्रकाश अरे बघ हे लोक. मग एक दिवस प्रकाश त्यांच्यावर चिडला, अरे मूर्खांनो, मी हा दवाखाना काढला ते तुमचे जीव वाचवण्याकरता, जीव घेण्याकरता म्हणे. तुमची मुलं का देत नाही तुम्ही? तरीसुद्धा मुलं देत नव्हते. कारण भीती नरबळीची. त्यांच्याकडे नरबळी द्यायचे कुठून तरी बस्तरमध्ये जाऊन, तिकडे जवळपास जाऊन एखादा लहान मुलगा पकडून आणायचे आणि द्यायचे. एकदा मी एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं, तू मला सांगशील का रे नरबळी कसं देतात? नाही रे म्हणे, मी नाही सांगणार. अरे म्हटलं सांग बाबा, मला कसं कळणार? मी तुमचा माणूस आहे ना, तुम्ही म्हणता मी तुमचा आहे, मला सांगा तुम्ही नरबळी देता कसं आणि करतात काय? तेव्हा तो म्हणे बाबा मी सांगतो, पण माझं नाव तू कोणाला सांगू नको. म्हटलं नाही सांगणार. तर ते म्हणे आम्ही त्या मुलाला घेतो, त्याला दारू पाजतो, त्याची काय पूजा करायची करतो, आणि हा पाठीमागच्या बाजूला एक मोठा खिळा ठोकतो आणि खिळा ठोकून त्याला सोडून देतो जंगलात. मग तो फिरत फिरत जिथे मरून पडेल तिथे मरून पडेल आणि त्या देवाने तो स्वीकारला असं आम्ही समजतो. ही अशी माणसं, यांच्यामध्ये अनेक अंधश्रद्धा पण आहेत. एक दिवस आमच्या गावचा पाटील आला माझ्याकडे, गुरुजी आज मी खूप मोठा माणूस आणला आहे. काय रे बाबा? कोणताही नाग असू दे, कोणताही साप असू दे, चावला तर हा मंत्र्याने उतरवतो. मी म्हटलं अरे नाही रे, हे असं नसतं कधी. नाही नाही, तू आम्हाला कधी महत्त्वच देत नाही. एवढा माणूस, त्याने आत्तापर्यंत 50 लोकांना जित्त केलं आहे म्हणे, असं कसं काय तू नाही म्हणतो? म्हटलं खरं का? मी त्या माणसाला विचारलं, तू खरंच नाग चावला तर तू जिवंत करतो म्हणून? म्हणे आत्तापर्यंत केलं आहे जन्म. तर मी आदल्या रात्रीच आमच्या घरात नाग निघाला होता आणि तो पकडून मी डब्यात ठेवलेला होता. हे कोणालाच माहीत नव्हतं, फक्त मला आणि वासंतीलाच माहीत होतं. गावात कोणाला माहीत का? रात्री निघाला होता आणि सकाळी 9-9:30 वाजता माझ्याकडे आले होते. तर मी म्हटलं ठीक आहे. मी गेलो, तो डबा काढला, ॲल्युमिनियमचा होता, आणि झाकण उघडून दाखवलं. तो नाग एकदम फणा काढून वर आला. मी परत झाकण लावलं. म्हटलं नाग चावल्यावर तू बरोबर माणसं जिवंत करतो? तो म्हण हो. म्हटलं आता मी एक करतो, हा नाग, तोपर्यंत 10-12 माणसं जमले होते, हा नाग मी धरतो असं म्हणतं, नागाची मी मुंडकं धरलं माझ्या हातात आणि म्हटलं तर मी मला चावायला लावतो, तू मला मंत्र मारून जिवंत करायचं. नाही 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 नको नको. अरे म्हटलं तू आत्ता म्हणत होता ना बाबा. नाही 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 नाही. मग मी तो आमचा हेवडा पाटील त्याला म्हटलं बघ हा तर नाही म्हणतोय. गुरुजी गुरुजी तू ठेवून दे ठेवून दे. मग तो नाग मी ठेवून बंद केला.
मी त्याला परत सांगितलं की हे विज्ञान आहे. आजपर्यंत म्हटलं त्या श्रीलंकेमध्ये 15 लाखाचं का कोटीचं बक्षीस ठेवलं आहे. जर कोणी मंत्र मारून साप उतरवून दाखवला तर त्याला एवढं मोठं आंतरराष्ट्रीय बक्षीस ठेवलं आहे. आजपर्यंत कोणी ते घेतलेलं नाही आहे. तर हे होत नाही. म्हणजे अशा त्यांच्या अंधश्रद्धा पण आहे. पण जेव्हा मी म्हटलं की मी आता चावायला लावतो तेव्हा आमच्या पाटलाला पण कळलं की नाही, हा खोटा माणूस आहे. अशा अंधश्रद्धा दूर करण्याची बरीच अशी मी कामं केली. मला माहीत नाही किती वेळ झाला आहे. अरे बापरे, 50 मिनटं होऊन गेलेत. तुम्हाला एक शिकारीचा किस्सा मी सांगतो. मला त्या माडी लोक खूप आवडलेच होते. मी माझ्या जी शाळा मी तुम्हाला सांगितली ती शाळा, त्या शाळेमध्ये तो मोठा प्रसंग, त्यात जास्त वेळ जाईल म्हणून मी थोडक्यात सांगतो की काही कारणाने त्या शाळेमध्ये मला लंगोटी हा युनिफॉर्म ठेवावा लागला होता. आमचा रेग्युलर शाळेचा युनिफॉर्म होता. पण एकदा एक मुलगी, एका मुलाची बहीण आली, ती अशी टॉपलेस होती, ब्लाऊज घातलेलं नव्हतं, कळकट मळकट होती, केसाला तेल नव्हतं. तर म्हटलं कोण मुलगी आहे, तर सांगायला लाज वाटली. मी ओरडलो तेव्हा ते म्हणे ती माझी बहीण आहे. म्हटलं सांगत का नाही तू? तर म्हणे ती आम्ही किती स्वच्छ कपडे घातले, तिच्या बघा धूळ कटलेली, कळकटलेली, मळकटलेली, ती बहीण आहे सांगायची लाज वाटली. तेव्हा मला भयंकर दुःख झालं की माझं शिक्षण काय मेसेज जातो आहे की आपल्या बहिणीला बहीण म्हणायची लाज वाटावी, बापाला बाप म्हणायची लाज वाट. तर मी शिकारीचा प्रसंग तुम्हाला सांगत होतो. मी त्यांच्याबरोबर शिकारीला गेलो होतो आणि त्याआधी मी तुम्हाला शाळेच्या तो की अशा प्रकारचा मेसेज जात असेल तर मग मी शाळेचा ड्रेस आठवड्यातनं 2 वेळा लंगोटी केला होता. आणि शिक्षक पण लंगोटी घालणार आणि मुलं पण लंगोटी घालणार. त्यामुळे मुलांना लंगोटी घालण्याची सवय परत लागली. कारण शेवटी ते चांगले कपडे घालतील पण त्यांचे भाऊ बहीण वडील काका हे तर नव्हतेच घालणार आणि त्यांना त्याबद्दल कॉम्प्लेक्स येता कामा नाही आहे. त्यांना ते आपल्यापेक्षा कमी दर्जाचे असं वाटता कामा नये म्हणून मी तो केला. तर मग मी तो लंगोटी घालायचा प्रयोग लाहिरीत पण ठेवला. अधूनमधून मी लंगोटी घालायचो, लंगोटी घालून नाचायला जायचो, लंगोटी घालून गाणं म्हणायचो. मी त्यांची सगळी गाणी शिकलो होतो, त्यांचे सगळे नाच शिकलो होतो. खूप मला तो म्हणजे तो जो काळ आहे माझ्या जीवनातला हा अत्यंत आनंदाचा काळ. त्याच्या इतका आनंदाचा काळ मी परत कधी उपभोगला नाही. तर त्यामुळे मी त्यांच्याबरोबर शिकारीला पण जात होतो. आणि शिकारीला जेव्हा गेलो मोठं सांबर मारलं होतं. सांबर मारून त्याच्यामध्ये शिकार करणार आणि त्या सांबराला सगळं एका मोठ्या प्रदेशातनं हाकलत आणणार आणि जाळ्यात पडणार. जाळ्यात पडल्याबरोबर त्याच्यावर भाला मारावा लागतो. तो भाला ज्यांनी मारला ते खूप स्किलचं काम असतं, ते गावात सगळ्यांना येत नाही. पण त्यांनी मारला म्हणून त्याला मोठा हिस्सा, त्याचं ते रिवॉर्ड होतं त्याला. मग त्यानंतर त्यांनी तो सांबर मारून त्याला त्याच्या तंगड्या अशा एका बांबूला बांधून तो घालून आणला नदीवर. आणल्यानंतर त्यांनी लगेच तिथे हे केलं, पालापाचोळा जमा केला. पालापाचोळा जमा केल्यानंतर काड्यापिटी नव्हती ते पेटवायला. मग ते कसं पेटवणार मी पाहायला लागलो. तर त्यांनी पटकन 2 बांबू घेतले. एक बांबू असा वाय आकारामध्ये केला, त्याच्यात एक काडी बसवली. दुसरा बांबू त्याच्यावर खूप जोरात घासला, इतक्या वेगाने घासला की त्याच्यातनं जी पावडर खाली पडत होती बांबूची ती म्हणजे चक्क विस्त होता. आणि तो त्या वाळलेल्या पानावर पडल्यावर मग फू 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 करून तिथे जाळ केला. मग मोठा जाळ झाला. मग तो बांबू तो ह्याच्यावर धरला, त्या जाळावर ते सांबर धरलं. त्याच्यावरची सगळी केसं जाळून टाकलं, सांबर एकदम काळं झालं. मग त्याला काढून ठेवलं. त्याच्यानंतर त्याचं जे टेस्टिकल होतं ते जवळजवळ 2-2.5 किलोचं होतं मोठं. त्यांनी ते टेस्टिकल पहिल्यांदा कापलं, ते भाजलं आणि त्याचे तुकडे केले सुपारीसारखे आणि प्रत्येक माणसाला सुपारीसारखं खायला दिलं. म्हटलं का रे? नाही म्हणे हे खाल्लं की आमची मर्दानगी वाढते म्हणे. त्यांच्या डोक्यातही हाच विचार होता. पण तो त्यांनी सगळ्यांना वाटला. त्याच्यानंतर मग ते सांबर चिरल्यानंतर त्याचे वेगवेगळे भाग होतात, मेंदूचे, हृदयाचे, लंगचे, आतड्याचे, मांसाचे. त्याचे शिकारीला सगळे 60 माणसं होते, 60-62 होती. तर 60-62 अशी पानं मोठी मांडली आणि प्रत्येक पानामध्ये आता मेंदू आहे, ते मेंदूचे 62 तुकडे केले छोटेचे, एक तुकडा एकेका पानावर. मग आतडे असतील, आतडे स्वच्छ करून त्याचे 62 तुकडे केले.
मग हृदयाचे 62 तुकडे केले. प्रत्येकाला सारखा सारखा आला पाहिजे, कोणालाही त्याच्यावर अन्याय होता कामा नये. आणि एका पानावर मात्र ते 2 हिस्से टाकत होते, म्हणजे इकडे एक 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 आणि इथे 2. मी म्हटलं हे 2 का टाकताय त्याच्यामध्ये? तर मला काय राहुल आणि म्हटलं कारण इथे 2 का तुम्ही टाकतायत? तो म्हणे तो त्या बाईचा आहे. म्हटलं मग बाईचं झालं म्हणून तिला का, त्या पण बाया आहेत, कारण बाया पुरुष सगळे शिकारीला येणार, ही काय एकटीच बाई नाही. अरे तुला दिसत नाही का म्हणे ती गरोदर आहे ना. अच्छा, मग 2 जीवाची बाई आहे, तिला 2 हिस्से नको? मला इतकी लाज वाटली माझीच की मी कसा विचार केला असता, अरे ही गरोदर बाई 7वा-8वा महिने, ही काय पळणारी शिकारीसाठी, ही काय ओरडणारे मोठमोठ्यांनी, हिला कशाला पूर्ण हिस्सा द्या, हिला अर्धाच हिस्सा द्या. असं माझं, इथली माझी स्वार्थी संस्कृतीचे संस्कार मी तिथे घेऊन गेलो. तर ते बघितलं मी आणि माझीच मला लाज वाटली. म्हटलं अरे खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही. हा जो न्याय आहे आदिवासीकडे, आणि संतोष म्हणतो त्याप्रमाणे हा खरा आदिवासी माणूस आहे. हा अनेक ठिकाणी मला त्याचा खरेपणा दिसला. एकदा मी आणि वासंती आम्ही दवाखान्यामध्ये होतो, ट्रीटमेंट देत होतो. तेवढ्यात एक नवरा म्हणजे एक माणूस आला आणि म्हणे की माझी बायको बाळंतीण झाली आहे, मूल बाहेर आलेलं आहे पण प्लॅसेंटा येत नाही, पोट खूप दुखतं, तू लवकर चल. मी गेलो घाईघाईने. सकाळी 8-9 वाजेची वेळ होती. पहिल्या डिलिव्हरीची वेळ तर रात्रीची होती. हे तर सकाळी 8-9 वाजता, 9 ऊन पडलेलं, ती अशी विवस्त्र पडलेली, ते सगळं रक्त आणि वाहते, बाळ बाहेरच आहे, ते चिखलात तसंच आहे. तर मी घाईघाईने गेलो स्टेथोस्कोप घेऊन आणि बघितलं पोटल तपासून केव्हा झाले किती वाजता. मी पाहत होतो. पाहता पाहता मी मागे वळून पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 10-12 मुलं मुली सगळं ती विवस्त्रावस्थेत पडलेली, ते मुलं बघतायत आणि मी हे करतो. तर मला एकदम विचित्र वाटलं की हे काय. मी त्या पोरांना म्हटलं अरे काय इथे काय काम आहे तुमचं, जा घरी तुम्ही. ते पोरं, आता मी म्हटलं तर थोडं मागे सरकले. मी परत त्या बाईशी बोलायला लागलो, हे करायला लागलो. परत 2 मिनिटांनी बघतो ते पोरं तिथेच उभे. मग मी खेकसलो, अरे काय तमाशा आहे का इथे, जा तुमच्या घरी. तर जिची प्रसूती झाली होती ती बाई म्हणते त्या पोरांना, जा रे बेटा, गुरुजी म्हणतायत ना तर जा. मी म्हटलं अरे गुरुजी म्हणताय त्याचा काय संबंध आहे, तुला काही लाज वाटत नाही का की तुला अशा अवघड स्थितीमध्ये हे सगळे मुलं बघतायत, तुला काही त्यांचं चुकल्याचं वाटत नाही? तू ती म्हणे त्यांचं काय चुकलं त्यात. मला परत लाजेची वेळ आली माझ्यावर की माझ्यावर काय संस्कार, असं स्त्रीला पाहणं हे चूक आहे, हे अश्लील आहे, हे वाईट आहे, हे घाण आहे. आणि अशा स्थितीत आमच्या संस्कृतीमध्ये कधी कोणाला पाहूच देणार नाही, नवऱ्याला सुद्धा जाऊ देत नव्हते. आत्ता कायदा झाला म्हणून डिलिव्हरीच्या वेळेला नवऱ्याला उपस्थित राहण्याची परवानगी आहे कायद्याने, अदरवाईज नव्हती. पण इथे तर ते म्हणते त्यात काय चुकलं. मी प्रसूत होते आहे, हे होताना सगळ्या मुलांनी पाहिलं तर चुकलं काय त्याच्यात. मग मीच हात जोडले, नाही चुकलं माझंच चुकलं आहे. पुढच्या डिलिव्हरीपासून माझे दोन्ही पोरं प्रांजळ आणि नचिकेत, चला डिलिव्हरी, चला रे पोरांना चला, मी त्यांना घेऊन जात होतो आणि बघा डिलिव्हरी म्हणून. कारण हे मला कधी नाही मिळालं. पण हे ज्ञान आहे, हे घाण नाही आहे, हे वाईट नाही आहे. आणि ही कल्पना लहान मुलांना फार लहानपणापासून असते. बाबा आमट्यांनी आमच्याबरोबर 1-2 नोकर दिले होते वर कामासाठी. 24 तास ते आमच्याचकडे राहणार. तो उन्हाळा आला होता. आमचा जो आदिवासी माणूस होता तो मंडप बांधत होता, म्हणजे खांब करून त्याच्यावर बांबू टाकून गवत टाकून सावलीसाठी मांडव तयार करत होता. तो मांडव तयार करत असताना त्याची दोरी खाली पडली. तर आमच्या घरासमोरच राहणारी कोली नावाची मुलगी होती, ती खेळत होती. तर ती खेळत होती, तर खेळता खेळता तो त्याला म्हणे, अगं ती माझी दोरी पडली, दे ग मला वरती. तर ती म्हणाल मी नाही देणार जा. तर त्या आदिवासी पोरांनी त्या मुलीला शिवी दिली, ते जायला अशी काहीतरी शिवी दिल्याबरोबर ती पोरगी त्याला म्हणते, हां मी जन्माला आले तेव्हा माझ्या आईच्या शेजारी तूच झोपला होता का. माय गॉड. मी तेव्हा पाहिलं आणि आश्चर्यचकित. मी वासंतीला म्हटलं, वासंती बघ केवढं ज्ञान आहे या पोरीला, 5 वर्षाची पोरगी, पण तिला माहिती आहे मूल कसं जन्माला येतं. आणि त्यांनी जी शिवी दिली त्या शिवीचा अर्थ तो होता. ही त्यांची संस्कृती आहे, ही त्यांची स्पष्टता, ही त्यांची क्लॅरिटी आहे. आणि हे जेव्हा बघितलं तेव्हा आज मी खरोलीमध्ये
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मी आणि वासंती एक 4-5 आदिवासी गावं आहेत, त्या गावात काम करतो आणि मुलांसाठी काम करतो. मी संतोषला मगाशी सांगत होतो की मोठी माणसं बदलत नाहीत. एकदा ती 25-30 वर्षाची झाली की ती बियॉन्ड रिपेअर, तेव्हा त्यांच्यावर काम करण्यात काही अर्थ नाही. मी मुलांवर काम करतो आहे आणि मग मुलांना अनेक प्रश्न पडतात. मग त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले तरी त्याची सरळ खरी खरी उत्तरं देतो आणि मुलांना त्याच्यापासून खूप छान वाटतं. त्यांना अनेक गोष्टी कळतात. मुलींना माहीत नाही MC मेन्स्ट्रुअल सायकल कसं असतं, काय येतं, कितीतरी आपल्या शिकलेल्या मुलींना माहीत नाही आहे. पण मी माझ्या इथल्या त्या सगळ्या मुलींना, मग ते 8-9 वर्षाची असो, सगळं छानपणे सांगतो. काहीही त्याचा दुष्परिणाम त्याच्यावर मला दिसत नाही आहे. मुलं अधिक सजग होतात, त्यांना कळतं हे बॅड टच गुड टच काय आहे आणि काय नाही, या सगळ्या गोष्टी. तिथे ते सगळं एकदम मोकळं आहे. म्हणजे लहान मुलं आपल्या आईवडिलांचा संभोग आरामात बघतात. ते तेवढ्याच्या एक झोपडीत जाणार कुठे, पण ते ठीक आहे, नॉर्मल आहे. आपण ॲबनॉर्मल आहोत म्हणून आपण या सगळ्या गोष्टीला ॲबनॉर्मल म्हणतो. म्हणजे एकदा एक मुलगा माझ्याकडे गंमत म्हणून सांगायला आला, म्हणजे गुरुजी काल काय झालं माहिती आहे का, एक 3 वर्षाचा पोरगा, त्याचे आईवडील आतमध्ये संभोग करत होते आणि आजी आणि तो बाहेर होता. तर हा आजीला म्हणतो, चल आजी आपण करू. मेला लाज वाटते का असं म्हणून मारलं म्हणे त्या 3 वर्ष. ही गंमत त्यांनी त्यावेळेला मला सांगितलेली. हा आपल्याकडे ह्या गोष्टीवर खूप विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणजे मी असं म्हणत नाही की तिथेही माडियांच्या बाबतीत आहे की लग्न झाल्यानंतर तू माझ्याबरोबर राहिलं पाहिजे, पण राहायची जबरदस्ती नाही. तुला जायचं तुझा, माझ्या लग्नाचा खर्च तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडनं दे, तू तिकडे, मी दुसरी कोणी करीन. पण हे जे आपल्याकडे अत्यंत घाण पद्धतीने उष्टी पत्रावळ अमुक ढमुक म्हणतात ना, हे अत्यंत लज्जास्पद मला वाटतं की नाही. त्या गोष्टीकडे तुम्ही थोडं, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, आनंद घेण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्या बाबतीत आपल्याकडे म्हणजे मी खूप आदिवासींसाठी वेगळी कामं केली. झाबुआ जिल्ह्यामध्ये मी होतो आणि झाबुआ जिल्ह्यामध्ये मी एकदा बसलो तर एक आमचा तरुण पोरगा आला आणि मला तेव्हा इथं गुरुजी म्हणायचे, तिथे मला मुकुंद भाई म्हणायचे, मध्य प्रदेश. मुकुंद भाई, मैं जब उसके घर में गया था ना, आपको मालूम है क्या हुआ? अरे वो आदमी अपने पत्नी के साथ गलत काम कर रहा था. अरे पत्नी के साथ गलत काम कैसा हो सकता है? पण इतका गिल्ट आपल्या डोक्यात बसलेला आहे. म्हणजे ते श्रीराम लागू त्यांच्या दूरदर्शनच्या मीटिंगमध्ये असं खेळाने मारल्यासारखं आपल्या बसवलेलं आहे. पण ही माणसं आदिवासी अतिशय चांगली, अतिशय सुंदर, थेट विचार करणारी आहेत. आणि खूप म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मी 1 तास बोलू शकेल की नाही, कारण मी पहिल्यांदा या विषयावर बोललो. पण खूप मोठा भाग अजूनही सांगायचा राहिला आहे, तो आपण केव्हा तरी परत पूर्ण करू गरज वाटली तर. पण आज मला ह्या विषयावर पहिल्यांदा बोलण्याची संधी संतोष आणि चित्रा उदलीकरांनी दिली, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पंडित अविराज तायडे माझ्याबरोबर, मला त्यांच्याबरोबर बसायला मिळालं, हाही माझा एक मी मोठा सन्मान मानतो. आणि आजचं हे माझं भाषण मला माहीत नाही तुम्हाला किती आवडलं, किती चूक वाटलं, किती बरोबर वाटलं, पण जे होतं ते मी थांबवतो. धन्यवाद. मगाशी संतोष आणि चैत्रा दोघे मला म्हणाले होते की तुम्ही गाण्यांबद्दल नक्की काहीतरी सांगा. मी हो म्हटलं होतं. माझ्याकडे जे कागद आहे त्याच्यात मी 5-7 गाण्यांची लिस्ट पण केली होती. पण हे गाणी पण इतकी सुंदर असतात हो, आणि थेट त्यांच्या मनासारखी असतात. बघा, त्यांना जर गाणं म्हणायचं झालं तर त्या गाण्याची चाल कळली पाहिजे. त्या चाल कळल्यावरून त्या गाण्याच्या नाचच्या ज्या स्टेप्स असतात त्या कळल्या पाहिजे आणि त्याला एक रिदम असतो ना. तर आता एक गाणं आहे, त्याची ते चाल कशी सांगतात, रे रे लो या रे ला रे ला रे ला, रे रे लो या रे ला रे ला रे ला, रे रे ला रे ला रे ला, रे रे ला रे ला रे ला, रे रे लो या रे ला. पेसेल कचुन मानवाल, लोन मेंढ मानवाल, दिल को दल को मती मक्कारा की जाट पिटे कारियल मानवाल. पेसेल कचुन मानवाल, लोन मेंढ मानवाल, दिल को दल को मती मक्कारा की जाट पिटे कारियल मानवाल. नुंगूर कचुन मानवाल. हां, तर ही एवढी मोठी माणसं, पण त्यांचं मन कसं लहान मुलासारखं आहे. त्यांनी काय केलं की तुरीचा दाणा आहे, तर पेसल म्हणजे तूर, तर तुरीचा दाणा आहे आणि तो तुरीच्या दाण्या एवढा एक माणूस आहे, आणि मग तो एवढा छोटा माणूस कसा चालेल.
आणि मग तो कसा येईल आमच्या घरी. मग असं 1 आला, 10 आले, 100 आले, 1000 आले, आणि एवढे माणसं आमच्या घरात आले तर काय होईल आणि काय होईल याच्यासाठी त्याने शब्द सापडत नाही. तर ते काय म्हणतात, दिल को दल को दल को मती मक्कर की जाट पिटे कारियल मानवाल. म्हणजे या शब्दाला काही अर्थ नाही आहे, हो असं काहीतरी होईल, अशा प्रकारचे ते हे अर्थ. मग ते आता हे गाणं 2 तास चालणार. मग ते काय म्हणतात, तिळ एवढा माणूस, एक एक माणूस, 1000 माणसं माझ्या घरात आले तर असं. आणि त्यांच्या याच्यामध्ये किती रिदम असतो. आता त्या एक माणूस ते आंबील करतात, प्यायची आंबील, आणि 2 मडके भरलेली आंबील तो एक कावड करतो, आणि त्या कावडीला दोन्हीकडे ते मडके लावलेले असतात. 10-10, 12-12 लिटर ती आंबील भरलेली, आणि तो असा जात असतो, खट्टक 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 असा जातो. तर त्यावेळेला बांबूचा आवाज होतो, पिटग 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 पिटग. त्यांनी तर त्याच्यावरून त्यांनी गाणं केलं, पिटग पिटग बासने टांडीचे पेज काजे, पिटिग पिटिग बासने टांडीचे पेज काजे, टांडीचे पेज काजे हो रामा केरा पान सुक्षिया मोड, काय केला गेला गेले जा, काय केला गेला गे, काय केला गेला गे हो रामा केरा पान सुक्षी आमोड, काय केला गेला गे. आणि हे नाच संतोष म्हणजे 10, 15, 20 मुलं असे खांद्यावर हात ठेवून एका रांगेत उभे, आणि समोर 10, 20 मुली खांद्यावर हात ठेवून, आणि पितिक पितिक बासने असे पुढे येणार ते मुलं, आणि मुली मागे जाणार. आणि मग हे परत गाणं म्हणता म्हणता मागे येणार, आणि मुली पुढे येणार. ते पाहायला इतकं सुंदर दृश्य, शेकोटी पेटलेली, सगळ्या आभाळात अंधारच अंधारे, आणि त्याच्यात त्यांचे ते चमकलेले चेहरे आणि तो रिदम. असे मी 7-8 गाणे आणले होते, पण थांबतो मी इथे, तुम्हाला घरी जायचं आहे. पण एक मी म्हटलं ते सांगायचं राहिलं होतं. धन्यवाद. हेमल कसाला बाबांनी त्यांना पाठवलं. त्यावेळी नुकतीच सुरुवात होत होती हेमल कसा प्रोजेक्टची. त्यांचं तिथलं राहणं अतिशय हाल अपेष्टा म्हणच्याही पेक्षा वाईट होतं. आणि प्रकाश आमटेंच्या बरोबरीने म्हणा, खांद्याला खांदा लावून या दोघांनी, म्हणजे हे आणि त्यांच्या वाईफ वासंती दीक्षित यांनी खूप वर्ष तिथेच काम केलं. मी इतका छान विषय, कधीही न ऐकलेला विषय किंवा आपल्या समोर न आलेला विषय घेऊन ते आज आलेत. त्यांचा सन्मान चैत्रा हुदलीकर यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमच्या वतीने, संस्थेच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने आणि इंदिरा नगरकर या सर्वांच्या वतीने संगीत या विभागात पंडित श्री अविराज तायडे यांनाच देण्याचं आपण का ठरवलं त्याचं कारण सांगतो. मला चांगलं आठवतं की आपल्यालाही आठवत असेल, पंडित प्रसाद खापर्डे यांचाही आपण इथे पुरस्कार दिला होता त्यांना.
प्रसाद खापर्डे आणि अर्थातच तायडे सर अविराज हे दोघं जण एकाच गावचे बरं का. यवतमाळमध्ये घाटंजी नावाचं छोटंसं गाव आहे, पण त्या गावातून नाशिककडे हे दोघंजण आले आणि संपूर्ण भारताला समजले. त्या गावाचं मला कौतुक वाटतंय खरं तर. अर्थात हे नाशिकमध्ये 2 हिरे आलेत, अजून कुठे कुठे काय कोण गेले असतील त्याची मला कल्पना नाही. कारण अगदी बालपणापासून तायडेंनी अर्थातच आपल्या गायनाला सुरुवात केली. पण गायन म्हणजे शास्त्रीय संगीत, चित्रपटातली गाणी नाही, उपशास्त्रीय नाही, नाट्यगीतं नाही, तर शास्त्रीय संगीत. भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेनजी जोशी यांचं त्यांना खूप या बाबतीत मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले. त्यांनी देवरावजी भालेराव आणि पंडित रामभाऊ माटे यांच्याकडे रीतसर, ज्याला गंडा बांधून म्हणतो, ते शिक्षण घेतलं. पद्मभूषण CR व्यास जे आहेत, जे या शास्त्रीय गायन क्षेत्रातलं फार मोठं नाव, त्यांचंही मार्गदर्शन सरांना लाभलेलं आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत. तर हे जवळजवळ 5-6 पानं आहेत खरं तर. त्यातले मोजके ऐकवतो. त्यांना पंडित भीमसेन जोशी कला गंधर्व हा अतिशय मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. पंडित गजानन अनंत जोशी हा ग्वालियर घराण्याचा जो पुरस्कार आहे हा सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. हिमाचल प्रदेशच्या सरकारने त्यांना नॅशनल प्राईज होल्डर फॉर इंडियन क्लासिकल म्युझिक असा त्यांचा सन्मान केला आहे. हिमाचल प्रदेशात त्यांची दखल घेतली गेली. व्यवसाय सेवा कला पुरस्कारही त्यांना रोटरी क्लबने दिलेला आहे. त्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना 2003-2004 हाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पंडित मनोहर पोद्दार स्मृती पुरस्कार, षड्ज पंचम नावाची जी संस्था आहे त्या संस्थेतर्फे सरांना, अविराज तायडे यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. आणि अर्थातच आज आपण त्यांना चैत्र गौरव पुरस्कार देणार आहोत. मी दीक्षित सरांना विनंती करीन आणि अर्थात दोघंही चैत्र बहुउद्देशीय संस्था आणि सर्व इंदिरानगर ते रहिवासी, मुदकेश्वर मंदिरामध्ये येणारे सर्व भाविक भक्तगण, माझे परममित्र संतोषजी हुदलीकर, त्यांचा पूर्ण परिवार, आजचे व्याख्याते आमचे दीक्षितजी, सौभाग्यवती दीक्षित आणि मुदकेश्वर संस्थांचे पदाधिकारी, या सर्वांना मी अतिशय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की आपण यावर्षी चैत्र गौरव जो पुरस्कार आहे तो माझ्यासारख्या एका छोट्या कलावंताला आपण दिलेला आहे. माझा अतिशय बहुमान आपण वाढवलेला आहे.
माझं जसं संतोषजींनी सांगितलं तर मला सांगायला अतिशय आनंद आहे किंवा आवडेल की माझा जन्म घाटंजी या गावी झाला. आता संतोषजींनी विचारलं की कोण कोण त्या ठिकाणी होतं. संतोषजी कुठे आहेत? अच्छा. तर छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये एक PT टीचर देवरावजी भालेराव येतात. त्या गावामध्ये आम्ही मुलं शिकतो. त्याच्यामध्ये मी असेल, पंडित राम देशपांडे आहे, प्रसाद खापर्डे आणि उल्हासदादा कशाळकर, हे सर्व आम्ही एका गावाचे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी एक 2-2 मिनटाच्या अंतरावर आमचे सर्वांचे घरं एकत्र आहे. ते त्या म्हणजे भागामध्ये हे संगीत कसं आलं मी सांगत होतो संतोषजी तुम्हाला. राम देशपांडे, उल्हासदादा कशाळकर, अविराज तायडे, प्रसाद खापर्डे सगळे प्रॉपर एका गावाचे आहे, घाटंजी गावाचे, प्रॉपर एका गावाचे. आणि सर्वांची घरं अतिशय जवळ 2-2 मिनटाच्या अंतरावर आहे. तर त्या मातीमध्ये संगीत कसं रुजलं माहिती नाही, परंतु एक गुरु, एक शिक्षक कशा पद्धतीचं वातावरण निर्माण करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे घाटंजी शहर आहे. आणि आमचे ते देवरावजी भालेराव आहेत की जे सायकलवर जाऊन मुलांना घेऊन घरी गाणं शिकवतात. आता संतोषजींनी सांगितलं त्याप्रमाणे गेले 35 वर्ष या नाशिकच्या SMRK कॉलेजमध्ये मी संगीताचं अध्यापन करतो, संगीत विभाग प्रमुख म्हणून काम करतो. त्यानंतर SNET मुंबई विश्वविद्यापीठामध्ये 5 वर्ष एक ललित कला शाखेचा अधिष्ठाता म्हणून काम केलेलं आहे. गेले काही वर्ष या सगळ्या या शैक्षणिक याच्यामध्ये माझं काम चालतं आहे. आणि अनेक विद्यार्थी माझ्याकडे शिकले, चांगले स्वतःच्या पायावर उभे राहिले. हे सर्व माझं याच्यामध्ये 1% काही नाही आहे. हे सर्व गुरुचा प्रसाद आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि त्यांच्यामुळेच सगळ्या गोष्टी या घडत आलेल्या आहेत. आणि मला पुन्हा एक वेळ या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देतो की माझी या पुरस्कारासाठी आपण निवड केली. चैत्रगौरव पुरस्कार हा मोठा पुरस्कार आहे. इथल्या परिसरामध्ये सर्व लोकांच्या परिचित हा पुरस्कार आहे आणि अतिशय नामवंत कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. त्याबद्दल मी चैत्र बहुउद्देशीय संस्थेचा, मोतकेश्वर संस्थांचा अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी विरामतो. धन्यवाद.